चला तुम्हाला तुमच्या तुम्हाला कोणकोणते आकार माहीत आहेत बरं? तर आपल्या अवतीभोवती, आपल्या आजूबाजूला परिसरात आकार म्हणजे त्रिकोण, चौकोन हे आकार. तर आता मला सांगा गाडीच्या चाकाचा आकार कोणता असतो? मी विद्यार्थ्यांकडून उत्तर अपेक्षित करतेय. गाडीच्या चाकांचा आकार कोणता असतो? गाडीच्या चाकाचा आकार हा गोल असतो. मग गोल आकारालाच गणितीय भाषेमध्ये काय म्हणतात? वर्तुळ. बरोबर. गोल आकारालाच गणितीय भाषेमध्ये वर्तुळ असे म्हणतात. तर आज आपण अशाच ह्याच आशयाचा वर्तुळ हा घटक अभ्यासणार आहोत व त्या वर्तुळ या घटकातील वर्तुळाचे घटक हा पाठ्य घटक अभ्यासणार आहोत. तर वर्तुळाची व्याख्या काय होते? वर्तुळाची व्याख्या होते की एका प्रतलावरील मध्यबिंदूपासून समान अंतरावर असलेल्या बिंदूंचा संच म्हणजे वर्तुळ होय. आता एका प्रतलावरील मध्यबिंदू म्हणजे काय? तर हे बघा. तुम्हाला इथे आकृती दिसतीये का? हो. इथे असलेल्या मध्यबिंदूपासून समान अंतरावरती असलेल्या बिंदूच्या संचालाच वर्तुळ असे म्हणतात. आता आपण पाहूयात मध्यबिंदू म्हणजेच वर्तुळाचा केंद्रबिंदू म्हणजे काय? तर वर्तुळाच्या मध्यभागी असलेला असा बिंदू जो वर्तुळाच्या परिघावरील सर्व बिंदूंपासून समान अंतरावर असतो. आता वर्तुळाच्या मध्यभागी असलेला बिंदू म्हणजे काय? तर हे बघा. तुम्हाला दिसतोय बिंदू ओ. हा बिंदू ओ म्हणजेच वर्तुळाचा मध्यबिंदू होय. जो की वर्तुळाच्या परिघावरून समान अंतरावरती मध्यभागी आहे. त्यानंतर वर्तुळाची त्रिज्या. तर वर्तुळाची त्रिज्या म्हणजे काय? तर वर्तुळाच्या केंद्रबिंदू पासून वर्तुळावरील बिंदूला जोडणाऱ्या रेषेला त्रिज्या म्हणतात. वर्तुळाचा केंद्रबिंदू ओ पासून परिघावरील एका बिंदूला म्हणजेच बिंदू पी ला जोडणाऱ्या रेषेला त्रिज्या असे म्हणतात. सर्वांना दिसते त्रिज्या? ओ मध्यबिंदूपासून पी बिंदूला जोडणारी रेषा. त्यानंतर आपण पाहणार आहोत व्यास. आता व्यास म्हणजे काय? तर वर्तुळाच्या केंद्रामधून जाणाऱ्या जीवेस व्यास म्हणतात. आता जीवा म्हणजे काय? तर वर्तुळाच्या दोन बिंदूंना जोडणारी एक रेषाखंड. मग तोच रेषाखंड म्हणजेच काय? तर मध्यबिंदूतून जाणारी सर्वात मोठी जीवा. सर्वांना दिसतंय का इथे? बिंदू ए आणि बिंदू बी परिघावरील ह्या दोन बिंदूंना जोडलेल्या रेषेला व्यास असे म्हणतात. नंतर आपण पाहणार आहोत जीवा. जीवा म्हणजे काय? तर वर्तुळावरील कोणतेही दोन बिंदू जोडणाऱ्या रेषाखंडाला जीवा म्हणतात. आता आपण वरती पाहिलं व्यास म्हणजे काय? व्यास हा जीवाचा आहे, फक्त फरक त्याच्यामध्ये एवढाच आहे की जीवा ही छोटी असते आणि व्यास हा एका ठराविक जागेवरतीच असतो. तो फक्त मध्यबिंदूला छेदतो. तशी जीवा ही मध्यबिंदूच्या खालीही असू शकते, वरतीही असू शकते किंवा बाजूलाही असू शकते. सर्वांना दिसते इथं जीवा बिंदू ए आणि बिंदू बी. त्याच्यानंतर आपण पाहणार आहोत वर्तुळ कंस. आता वर्तुळ कंस म्हणजे काय? तर वर्तुळावर कोणतेही दोन बिंदू घेतलेली वर्तुळाचे दोन भाग पडतात. यापैकी प्रत्येक भागाला वर्तुळ कंस म्हणतात. आता इथे सर्वांना दिसतंय हा व्यासामुळे तयार झालेले वर्तुळाचे दोन भाग, जे की इथे पहा बिंदू P आणि बिंदू Q ह्या दोन बिंदूंना जोडणारी जी रेष आहे त्याला व्यास म्हटलं जाईल. मग त्या व्यासामुळे ह्या वर्तुळाचे दोन भाग पडले. मग त्या दोन भाग समान अंतरावरील त्या दोन भागाला वर्तुळ कंस असे म्हणतात किंवा त्यालाच अर्धवर्तुळ असेही म्हणतात. त्याच्यानंतर आपण पाहणार आहोत परिघ. परिघ म्हणजे काय? तर वर्तुळाच्या गोलाकार कडीची एकूण लांबी म्हणजेच परिघ होय. म्हणजेच हा जो मध्यबिंदू आहे त्या मध्यबिंदू पासून समान अंतरावर असलेला बिंदूंचा जो संच होता तो ठराविक अंतरावरती असलेला जो संच, त्या संचाने तयार झालेली जी
जो गोलाकार आहे त्या गोलाकारालाच परिघ असं म्हणतात किंवा त्यालाच वर्तुळाची कडा असेही म्हणतात. आता मी याच्यावरती तुम्हाला काही प्रश्न विचारते. मला वर्तुळाची व्याख्या सांगा बरं. ठीक आहे, मी सांगते. वर्तुळाची व्याख्या अशी होते की वर्तुळ एका प्रतलावरील मध्यबिंदूपासून समान अंतरावर असलेल्या बिंदूंचा संच म्हणजे वर्तुळ होय. वर्तुळाचा केंद्रबिंदू म्हणजे काय, तर वर्तुळाच्या मध्यभागी असलेला असा बिंदू जो वर्तुळाच्या परिघावरील सर्व बिंदूंपासून समान अंतरावरती असतो. आजचा मी शिकवलेला पाठ सर्व